काही साधू पुरुषाचा विचार करायचा, देवाच्या अंतर्ज्योती चैतन्य महाप्रभूचं चिंतन सांगतात, ते वल्लभाचार्याचं चिंतन सांगतात, ज्योती प्रगट केली. मुक्ताबाई कडाडली वीज निरंजनी, जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाल्यात. काही साधू पुरुष देवाच्या विग्रहात विलीन झालेत. संत मीराबाई द्वारकाधीशाच्या मूर्तीत विलीन झाल्या. चैतन्य महाप्रभू जगन्नाथ भगवंताच्या मूर्तीत विलीन झाले. चैतन्य महाप्रभूची समाधी म्हणजे जगन्नाथ भगवंताचा विग्रह, मीराबाईची समाधी म्हणजे प्रत्यक्ष भगवान द्वारकाधीशाचा विग्रह. काही महापुरुष देवाच्या चरणात विलीन झाले. संत कान्होपात्रा महाराज भगवान पंढरीनाथाच्या चरणात विलीन झाल्या, हीच त्याची समाधी आहे. काही साधू पुरुष संत नरहरी महाराज देवाच्या कटिप्रदेशात लुप्त झाले. साधूचं निर्याण सामान्याच्या बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडे आहे. सामान्य व्यवहारात आपण जी समाधी म्हणतो ती समाधी वेगळीच आहे. एखादा मेल्यानंतर त्याचं थडगं बांधतो ती समाधी, तशी यांची समाधी नाही. काही साधू पुरुष सदेह जाणं कबूल केलं त्यांनी इथून. सदेह, कळीच्या काळा माझी, अंडरलाईन करण्यासारखा शब्द आहे. अद्भुत वर्तविले. अद्भुत का म्हणायचं तर तिथं कार्यकारणाची संगती लागत नाही, सामान्याची बुद्धी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणून त्याला अद्भुत म्हणा. कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निजधामा गेले. नाही, हे अलौकिक आहे. काही साधू पुरुषांनी आपल्या ठिकाणी जागवलेली शक्ती कालांतरानं या जगताच्या उपयोगी यावी, त्या शक्तीला जगताचा उपसर्ग होऊ नये म्हणून एखाद्या विवरात नेऊन ती शक्ती जागवत सुरक्षित ठेवली, त्याला आपण संजीवन समाधी म्हणतो. ज्ञानोबाची समाधी संजीवन आहे, ती एखाद्या थडग्याची नाही. आजही समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळ, हे चालू आहे ज्ञानोबाचं. ज्ञानोबाची समाधी वेगळी आहे. देवा काय विशेषता या समाधीची? कर्मानं प्राप्त होणारी, कर्म या साधनानं प्राप्त होणारी समाधी आहे. ज्ञानानं प्राप्त होणारी समाधी आहे. योगानं प्राप्त होणारी समाधी आहे. भक्तीनं प्राप्त होणारी समाधी आहे. कर्मानं प्राप्त होणारी नैष्कर्म्य अवस्था ही कर्माची समाधीच आहे. योगानं प्राप्त होणारी निर्विकल्प अवस्था ही योगाची समाधीच आहे. ज्ञानानं प्राप्त होणारी सहज अवस्था, स्वरूप स्थिती ही समाधीच आहे. आणि त्याच्याही पलीकडे सांगायचं झालं तर भक्तीनं प्राप्त होणारी भावस्थिती ती समाधीच आहे. पण या सगळ्या साधनांनी प्राप्त होणाऱ्या ज्या समाधी अंतिम फल, त्या सगळ्या फलाचं पर्यावसन ज्या समाधीत होते ती संजीवन समाधी ज्ञानोबाची. हे साधनं वेगळी करण्याची गरज नाही यांना. ही संजीवन समाधी आहे काय? 8 दिवसाचं चिंतन त्या यूट्यूबला आहेच. तसं अन्य ज्या सगळ्या समाधी आहेत त्या सगळ्या समाध्याचा अंतर्भाव ज्या समाधीत आहे ती ज्ञानोबाची समाधी. ज्ञानोबांनी ही समाधी साध्य का केली, ती समाधी साधली कशाने, तर ज्ञानोबाच आवर्जून अंगुली निर्देश करून ज्या साधनाचा बोध करतात ती नामसाधन आहे. शांतीची पै शांती निवृत्ती दातारू हरिनाम उच्चारू दिधला त्याने. आणि त्याच्यामुळे मला ही नामसमाधी सिद्ध झाली. त्याच्यामुळे मला ही संजीवन समाधी, नवे नवे ज्या योग अन्य साधनानं प्राप्त होणाऱ्या समाधीला सुद्धा संजीवनता देणारी जी अवस्था आहे ती ज्ञानोबाची समाधी. ज्ञानोबाची समाधी साधी नाही महाराज, योग्याला सुद्धा त्या समाधीचं वेड लागावं. काही दिवसाखाली आळंदीतला प्रसंग आहे. हिमालयात योगाची साधना करणारा एक योगी पुरुष सद्गुरुनाथांनी सदेह जाणं केलं. नंतर योगाचा त्यांनी अभ्यास गुरुजींनी सांगितलं, आता मला या देहाने थांबायचं नाही, हा देह मला सोडायचा आहे. मान्य केलं, पण तुझी साधना योगाची अर्धवट राहिली. तुझ्या सगळे अंग योगाचे सिद्ध झाले नाहीत, तुझे सर्व अंग सिद्ध करायचे झाले तर एक कर. हिमालयात राहणाऱ्या एका सिद्ध योगी पुरुषाने शिष्याला केलेला उपदेश आहे, तो आळंदीला जा. आणि आळंदीला
त्या ज्ञानोबा त्यांनी आता ते संकेत होतेच. आणि गुरुजीनं जाणं केल्यानंतर, गुरुजीनं देह सोडल्यानंतर तो इथं आला. इथं आल्यानंतर ज्ञानोबा आपलं इंद्रायणीच्या वाळवंटात ज्ञानोबाराच्या मंदिराच्या कलशाकडं पाहून ती साधना करत होता. कुठं मधुकरीला नाही, कुठं बाहेर कुठंच नाही. सकाळी उठला तसं ते ज्ञानोबाराच्या मंदिराच्या कलशाकडं पाहायचा. एकच वेळ मंदिरात गेला तो, एकच वेळ. काही जण भेटल्यानंतर बाकीच्या सोबत तर ते माझी जातीचे मज भेटो, कोणी आवडीची धनी फेडावया. परमार्थात त्या योग्यतेचा असेल तर त्याच्याविषयी तो संवाद करावा. तर तो अधिकार नसेल तर अनधिकारी व्यक्तीजवळ त्याचं किती बोलणं ते चालवणं काही उपयोगाचं होत नाही. पण अन्याजवळ तर बोलत नव्हता, पण एका महात्म्याजवळ तो व्यक्ती योगी बोलले. दररोज ज्यावेळेस त्या महात्म्याने प्रदक्षिणेच्या काळात पाहिलं, संध्याकाळी पाहिलं, दुपारी तिथंच पाहिलं. आणि पाहिल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधला, आपण कुठून आलात, कोण आहात. मग त्यांनी आपला परिचय दिला. किती दिवसापासून योगाची साधना करता. त्यांनी हसून उत्तर दिलं, 130 वर्ष तरी झाले म्हणे. हे ऐकायला जरा चमत्काराचं, आश्चर्याचं वाटतं. योगी सशरीर राहणं 5-5 हजार वर्षसुद्धा करू शकतात. हे वितहमुनीचा इतिहास आपल्याला पाहण्यासारखा आहे. काही 500 वर्ष, काही 700 वर्ष, काही 1000 वर्ष. 5-5 वितहमुनीनं तर किती वेळा देह सोडला. मूळ देहाला प्राप्त करायचं त्यावेळेस त्याने सांगितलं. तिथं भला मोठा डोंगर, गंगेच्या काठावर योग साधनेला बसलेले भला मोठा डोंगर तयार झाला. गंगेचा पाण्याचा प्रवाह जाऊन माती साचून तो डोंगर तयार झाला. पुन्हा सांगितलं मला ते पाहिजे. ते शेवटी त्या मैयाला विनंती केली, गंगेला विनंती केली. गंगेनं ते वरचा डोंगर छेदणं चालू केलं. आणि पुन्हा ज्या शरीरात मी समाधीला बसलो होतो ते पुन्हा ते शरीर शोधलं 5000 वर्षांनी. असा इतिहास पाहायला सापडतो. माझा विषय चालला का तिथं तो योगी पाहायचा. त्यांना विचारलं, मग तुम्ही मंदिरात का जात नाही. तर त्यांनी दिलेलं उत्तर फार मार्मिक आहे. त्यांनी सांगितलं, समाधीच्या ठिकाणी अशी काही ऊर्जा आहे का ती ऊर्जा मला आजही सहन होत नाही, एवढी माझी योग्यता झाली नाही. ज्ञानोबाराच्या समाधीच्या ठिकाणी असणारी ऊर्जा मला आजही सहन होत नाही. म्हणून मी समाधीतून निघणाऱ्या ज्या लहरी आहेत त्या लहरीकडे पाहून त्याच्यावर माझी समाधी जिवंत आहे, माझी साधना जिवंत आहे. अशी ज्ञानोबाराची समाधी आहे. समाधीला सुद्धा, योग्याला सुद्धा संजीवनी देणारी ज्ञानोबाराची समाधी. पण ही समाधी प्राप्त कशानं केली याचा निर्देश करतोय ज्ञानोबारा आहे. ज्या साधनेचा निर्देश करतात ते साधन म्हणजे नामसाधन आहे. समाधी साधन संजीवन नाम, ही ओवी मुद्दाम निवडली मी. समाधीचं रहस्य कळलं पाहिजे. आम्ही सगळं करण्याची तयारी आमची आहे, पण नामसाधनेची प्रवृत्ती फार कमी आहे. नामानं जे प्राप्त, आपलं विदर्भ संत गुलाबराव महाराजांनी योग प्रभाव नावाचा ग्रंथ लिहिला. योग प्रभाव. त्या योग प्रभाव नावाच्या ग्रंथात गुलाबराव महाराजांनी नामसाधनेनं योगाचं एक अंग कसं सिद्ध होते ते प्रमाण पटवून दिलं. उदाहरणासह दिलं. ते योग प्रभाव पाहण्यासारखा आहे महाराजांचा ग्रंथ. तसं ज्ञानोबा आज उलगडा करतात त्या साधनेचा. तसं ही साधना कोणती असेल, ती साधना कशी श्रेष्ठ आहे त्याचं चिंतन करतोय ज्ञानोबारा सांगतात. नाम जप यज्ञ तो परम. परम म्हणजे श्रेष्ठ आहे. हा नाम जप यज्ञ, ज्या साधनेनं माझी समाधी सिद्ध झाली, जी साधना समाधीला सुद्धा संजीवनता देते, ती साधना कोणती असेल तर ती नाम साधना आहे. ती परम आहे, श्रेष्ठ. नाम जप यज्ञ तो परम. नाम जप तशी ही नामसाधना, तशी कलियुगाची नियत साधना आहे. युगपरत्वे साधना आपण नेहमीचा विषय ऐकतो. कृतयुग आहे, त्रेता, द्वापार, कली. प्रत्येक युगाचं नियत साधन ठरलेलं आहे. कृतयुगाचं साधन कृतय ध्यायतो विष्णू, ध्यान नावाचं साधन आहे. ध्यान का शक्य आहे. ध्यानाला हृदय पवित्र लागते. त्या काळात ते शक्य होतं. ध्यानाची स्थिती राखण्यासाठी हृदयाची पावित्र्यता लागते. त्या काळात लोक लाखो वर्ष जगायचे. का? त्याचं कारण आहे, आत असणारा प्राण आस्थीचा आश्रय करून राहायचा
आस्तिगत प्राण होता, मग लोक लाखो वर्ष जगायचे आणि मग ती स्थितीच राखण्यासाठी ते शक्य होतं. त्या काळातल्या एका राजाचा इतिहास सांगतात. अश्वपती नावाचा राजा त्या काळात होऊन गेलेला. त्यांनी अरण्यात राहणाऱ्या सगळ्या ऋषीला वैश्वानर भगवंताचं ज्ञान, वैश्वानर आत आहे ना वैश्वानर आग्ने, ती वैश्वानर विद्या पाहिजे होती. उद्दालक ऋषीकडे सर्वजण एकत्र आले, सिद्ध ऋषी होते उद्दालक. विनंती केली, भगवान आम्हाला त्याचं ज्ञान देता का? ते म्हणे माझ्याकडं नाही, पण तुमची व्यवस्था मी करतो. आपल्या राजाचा जो राजा आहे, ज्या राज्यात आपण राहतो, तो अश्वपती राजा या विद्येनं संपन्न आहे. आपल्याला पाहिजे असेल तर आपण त्याच्याकडे गेलं पाहिजे. सगळे अरण्यातले ऋषी एकत्र आले, राजाकडे आले. राजाकडे आल्यानंतर राजा ब्रह्मज्ञान संपन्न आहे, विद्येनं संपन्न आहे, राजा या विद्येनंही संपन्न आहे. राजा कसा असावा? ये नसावा ए राजा. आलं लक्षात? संपन्न राजा आहे महाराज, संपन्न. त्याच्याकडे आले. आल्यानंतर त्याला राजानं पाहिलं, आदरातिथ्य केलं. ऋषी दिसतात, संन्याशी दिसतात, आदरातिथ्य केलं. दक्षिणा दिली, दक्षिणा पाहिली ऋषीनं. संपन्न त्यांना प्रसन्नता वाटली नाही. राजाला वाटलं कदाचित याच्यात दोष वाटत असतील. राजाने त्या प्रजेचा इतिहास म्हणे, नमेस्तेनो जनपदो न कर्दयू न मद्यपी. अरे म्हणे माझ्या राज्यात कोणी चोर नाही, कारण राजाच्या कोशगृहातली संपत्ती दूषित असू शकते, कोणाला दंड केलेली, कोणाकडून लुटून आणलेली. तर राजाने सांगितलं नमेस्तेनो जनपदो, माझ्या जनपदात कोणी चोर नाही, स्वैर नाही, स्वैरिणी नाहीत. हे सगळा त्याचा इतिहास त्याने मांडला. राजा प्रजेची गॅरंटी देतो इतके हृदय शुद्ध होते ते कृतयुग, म्हणून ध्यान शक्य होतं. त्रेता लागलं, त्रेतायाम यजतो मखई यज्ञ नावाची साधन आहे. यज्ञ शक्य आहे. यज्ञ कोणी करावा? यज्ञाला पहिला लागते अधिकारी. यज्ञ कोणालाही करायला जमत नाही. यज्ञाला अधिकारी. वाजपेयी यज्ञ करायचं झालं तर त्याला ब्राह्मणच पाहिजे, दुसरा जमत नाही. त्याच्यानंतर अश्वमेध यज्ञ करायचं झालं तर क्षत्रिय पाहिजे, राजा पाहिजे, त्यानं तो यज्ञ करायचा, दुसऱ्याला जमत नाही. पुत्रकामेष्टी यज्ञ करायचा आहे. कोणी करायचा पुत्रकामेष्टी यज्ञ? एखादा ब्रह्मचारी यजमान म्हणून बसला जमल का? ब्रह्मचार्याचा यज्ञ आहे का तो? नाही. खऱ्या अर्थानं यज्ञाला अधिकारी लागतो. यज्ञाला दुसरा अर्थी यज्ञ करण्याची त्यालाची इच्छा लागते. तिसरी गोष्ट आहे संपन्नता लागते. कोणी यज्ञ करायला कोणालाही जमत नाही, संपन्नता लागते देवा. हे सगळ्या अडचणी आहे. यज्ञातले मंत्र शुद्ध पाहिजे. मला हे यज्ञानाम जप यज्ञोस्मी आहे ना, ती त्रेतायुगात शक्य होतं, आज ते शक्य नाही. 21 संस्था आहे, हवी संस्था, पाक संस्था, एक आधी करून 21 संस्थेचा तो विचार आहे. 7 × 21 आज त्या शुद्ध राहिलेल्या नाही. व्यापार युगात परिचर्या नाम सेवा होती. ती सेवेतला साधा प्रकार पूजा घ्यायचा झाला तरी पूजा आपल्याकडून नीट होत नाही. पुढं विग्रह कोणता आहे, त्याला समर्पण काय करायचं? गणेशाची मूर्ती आहे, दुसरं साहित्य नाही, तिथं काय पाहिजे? दुर्वाच पाहिजे, लाल पुष्पच पाहिजे. भगवान शंकराचा विग्रह आहे, बिल्वदळच पाहिजे. मर्यादा आहे त्याला. पूजा उपचार मीमांसेत त्याचं कोणाची पूजा कशी केली पाहिजे एवढंच नाही. पूजेला पाणी कसं आणायचा नियम आहे. पूजेच्या पाण्यात बोट बुडलं तर ते मद्यास इतका दोष लागतो आपल्याला. बोट नाही बुडवायला चालत. असं करून असं तर नाही जमत पूजेला. देवाच्या डोक्यावर व्हायचं फूल किती असावं, त्याची दांडी किती असावी, कमी असावी का जास्त असावी, कमी जास्त झाली तरी दोष लागते. पूजा करून दोष लागते. काही म्हणतील बरं आहे मग आधीच आळस आहे त्याच्यापेक्षा करून दोष लागत असेल तर बरी सोडलेली बरी ना. त्यांनी सांगितलं तसं नाही. आलं लक्षात? पूजा करा, पण पूजा अशी करा, पूजा करत करत देवाच्या नामात एक सामर्थ्य आहे. कर्म संपूर्ण कार्य नावाची शक्ती आहे. नाम जप करत करत पूजा करा, त्यातले दोष निवृत्त करते आणि त्याचं फळ देते. हे नामात 15 शक्तीचं चिंतन नामतत्व कौमुदी नावाच्या ग्रंथात केलेलं आहे. म्हणून सांगायचं काय, हे विशेषता आहे. असं जे नाम साधन आहे, कलियुगाचं नियत साधन आहे. कलियुग केवल नाम आधारा. कलियुगातलं हे नाम साधन किती श्रेष्ठ आहे, किती श्रेष्ठ आहे. अंतःकरणात नाम घेण्याचा निस्ता विचार जरी झाला, विचार, तरी त्याच्या जीवनात काही घटना घडतात. व्यपंते दुरिताने मोहमहिमा समूह मालंकुरते. जीव गोस्वामी सांगतात, फक्त नाम घेण्याचा विचार झाला तरी सगळे पाप त्याच्या शरीराला सोडून जाण्याची तयारी दाखवतात. तो चित्रगुप्त आपली लेखणी घासून सज्ज करतो. कशासाठी? आतापर्यंत याच्या जीवनात जेवढे काही धर्म काही घडले असतील ते अधर्म त्याला
दुःख द्यायला सक्षम होतील. पण त्या अधर्माला खोडण्यासाठी, ते पाप खोडण्यासाठी चित्रगुप्त आपली लेखणी घासून तयार ठेवतो. त्याच्यानंतर ब्रह्मदेव, वेधा कमलोद्भव असणारा ब्रह्मदेव, त्याची प्रतीक्षा करून त्याला धन्यता वाटते का मी खरं याला जन्म घातला, का हा ज्याच्यासाठी जन्म घातला, सृष्टी मी ज्याच्यासाठी उत्पन्न केली तो करत आहे, म्हणून त्याला धन्यता वाटते आणि पूर्वज त्याला आशीर्वाद देतात. केवळ नाम घेण्याचा विचार केला, आणखी नाम घेतलं नाही. कलियुगाच्या दृष्टीने या नामसाधनेची विशेषता आहे. अहो वाटेनं चालले तुम्ही, नाव घेतलेलं नाही. नामनै की वाची शक्ती श्रोत्रमूलम पथगतम. वाटेनं जाता जाता तुमच्या कानावर देवाचं नाव पडलं, कानावर जरी पडलं तरी तारते म्हणे ते नाम. तुम्ही नाही केलं नामस्मरण. श्रोत्रमूलम पथगतम वा, वाटेनं जाता जाता कानाच्या छिद्रावर पडलं तरी ते नाम तारते. नामाला लागले पण नाम शुद्ध येत नाही तुमच्या मुखातून. राम 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 म्हणता लांब 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 लांब. विठ्ठल 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 म्हणता इठ्ठल 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 होऊन जाते. शुद्ध आहे काय नाही. शुद्धम वा अशुद्ध वर्णम, शुद्ध वर्ण असो वा अशुद्ध वर्ण असो, असं जरी नाम तुमच्या मुखाला आलं पण देवाच्या उद्देशानं आलेले अशुद्ध वर्ण सुद्धा तुमचा उद्धार करतात. शुद्धम वा अशुद्ध वर्णम. एकाला विचारलं काय चाललं, म्हणे काय चालायचं महाराज आमचं, आराम. काय चाललं, आराम. आता आराम काय देवाचं नाव आहे का, पण त्या आरामात राम आहे ना, राम ते तुमचं तारते. एखादा साधक धातुपाठ करत आहे, जराम तराम अशा धातूचा पाठ चालू आहे त्याच्या, असे जरी ते नामचिंतन त्याच्या मुखात आलं तरी ते धातू ते राम आहे ना, ते नाम तुम्हाला तारते. शुद्धम वा अशुद्ध वर्णम व्यवहितिरहितम. व्यवहितिरहित म्हणजे सांगू का, एकाला विचारलं काय चाललं, म्हणे महाराज तुमचं बरं आहे हो, महाराज लोकांचं. त्यांना असं वाटतं महाराज लोकांचं बरं आहे. दुरून बरं वाटते हो, ज्याचं त्या दुरून डोंगर महाराज काय वाटते, बरा वाटते. पण जवळ गेल्यावर लक्षात येते. एकाने जोडा बांधून आणला चांगला कोल्हापूरून, घालून फिरू लागला. फिरतोस लोक म्हणे काय काय व्यक्ती आहे राव, काय जोडा आहे. त्याच्या जोड्याची सगळे स्तुती करू लागले. पहिल्या दिवशी घालून फिरला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा अनवाणी पायानं गावात निघाला. का हो म्हणे भाऊसाहेब, एवढा भारीचा जोडा आणि तुम्ही अनवाणी पाय निघले. सगळेजण त्याला तोच प्रश्न विचारत होते. ते म्हणे तुला खरं सांगू का, जोडा तुला चांगला वाटतो, पण खऱ्या अर्थानं तो कुठं चावत होता माझं मला माहीत आहे. एका संसारिकाला विचारलं काय चाललं तुमचं, म्हणे महाराज आमचं काय चालायचं आहे, आमचं काय चालायचं, करा मरा करा मरा करा मरा. काय सांगितलं त्याने, करा मरा करा मरा. करातला रा आणि मरातला म. ऐकत आहे ना, दोन शब्द एकत्र नाही. करा वेगळा आहे आणि मरा वेगळा आहे. करातला रा आणि मरातला म, रकारानंतर मकाराला व्यवहित एकत्र नाहीत तो ते दोन्ही शब्द. शुद्धम वा अशुद्ध वर्णम व्यवहितिरहितम, एकत्र ते शब्द नाहीत. पण एकत्र जरी शब्द नसतील तरी रकारानंतर मकार मुखात आला म्हणून ते नाम तुम्हाला तारते. तार इत्येव सत्यम. अशी पुराणात कथा आली एक. यवन म्हणे, यवन कोण आहे ते पुराण काळातला यवन नाही सांगायचं माहिती. बहिर्दिशेला बसला आणि त्याच्याजवळ डुक्कर आलं. आता डुक्कर का आलं ते नाही मला प्रवचनात सांगायचं माहिती. बहिर्दिशेला बसल्यावर डुक्कर त्याच्या स्वभावानुसार खाद्यासाठी तिथं आलं. आल्यानंतर त्या डुकराला हाकलण्यासाठी हराम के म्हणून त्यानं त्याला हाकललं. कोणाला, डुकराला. डुक्कर तर गेलं निघून. काही दिवस गेले, त्याचा प्रारब्ध क्षय झाला, शरीर पडलं. नेण्यासाठी आता कर्मच होतं. करू नाही ते केलं, खाऊ नाही ते खाल्लं, पिऊ नाही ते पेलं, तसंच गेलेलं. नेण्यासाठी यमदूत आले. यमदूतात हात लावणार तेवढ्यात विष्णुदूत, रे हात लावू नका, गिराईक आमचं आहे म्हणे. 7-12 तपासा ना त्याचं काय चांगलं आहे ते. नाही गिराईक, अहो कसं तुमचं होईल ते पहा ना जरा, तपासा ना. आणि तपासल्यानंतर लक्षात आलं फक्त हराम के एवढा शब्द त्याला अंडरलाईन त्यांनी केली. म्हणजे हे काय, ते हराम केच्यात राम की आहे ना, राम आहे ना याच्यात राम. अवने कलियुगात शिवे हरामी. म्हणजे मला वाटते शिव्या अशा द्यायला काही हरकत नाही. हरी बोला कांडता, हरी बोला भांडता. आम्हाला नाथबाबाचा आधार आहे की हो. झालं असं ते हरामी शब्द त्याच्यात राम म्हणे. मग अहो पण ते शिवी आहे ना. ते म्हणे तुम्ही भागत्याग लक्षणा नाही शिकले का.
किंवा गणितात ल सहावी म सहावी आहे ना, लघुत्तम सामायिक विभाग, महत्तम सामायिक विभाग, हे विषम काढून टाका, सम घ्यायला काय हरकत आहे, राम स्वीकारायला काय हरकत आहे. म्हणे मग याचं फळ काय. दोघांनी डोके खाजवले, नाही कळलं. म्हणे कोण सांगेल. म्हणजे ज्याच्या बापाचं आहे त्याला विचारू. म्हणे कोणाच्या बापाचं. ज्याची नाभी कमळी जन्म चतुरानना. चला म्हणे सत्यलोकात. याला उचललं, नेलं तिथपर्यंत गेल्यानंतर त्या ब्रह्मदेवाला विचारलं कशासाठी आलात. म्हणे ह्या महाभाग. हो माहीत आहे, सगळा सातबारा माझ्याकडे आहे. आणलं कशाला सत्यलोकात याला. अहो सत्यलोकात यायला इथं शतएक जन्मा जन्मोनी ब्रह्म कर्मा तरी तोची ब्रह्मा आणनो हे. इथं कशासाठी आणलं. म्हणे आणि शिवीच्या रूपात एकदा याच्या मुखात देवाचं नाव आलं. एका डुकराला हकलण्यासाठी हरामकी म्हणून बोलला. त्याचं फळ काय. त्यांनी 4 डोके खाजवले ब्रह्मदेव. त्याला 4 डोके आहेत ना, चतुरानन. ते म्हणे मला नाही सांगायचं जमायचं. म्हणे कोण सांगेल. म्हणे भजन करी महादेव. सदा सर्व काळ भजन ते करतात. चला तिकडं. उचलला बाबा, तिथून घेतला, तिथपर्यंत नेलं, कैलासापर्यंत. भगवान शंकरजीला विचारलं कशासाठी आलात. म्हणे हा असाच आहे. एका डुकराला हकलण्यासाठी हरामकी शिवी दिली. त्याच्यात राम शब्द आहे. त्याचं फळ काय. त्याने बाबा मी सदा सर्व काळ राम जपाचं जप करतो, पण शिवीच्या रूपात आलेल्या नामाचं फल मला नाही सांगायचं जमायचं. म्हणे कोण सांगेल. म्हणे ज्याचं आहे त्यालाच विचारू. हे म्हणे बाबा आत्तापर्यंत तिथून इथं आलो, आता नाही चालणार. पाय थकून गेले. न्यायचं झालं मला जिथं टाकायचं ते फळ देऊन तिथं टाका मला, पण आता चालणार नाही. न्यायचं झालं तर पालखी करा, पालखीत बसवान घेऊन चला. लायकीचा होता. पालखी केली महाराज. पालखीत त्याला बसवलं. नावीलाज झाला. भगवान शंकर आणि ब्रह्मदेवानी खांदा दिला. विष्णुदूत 4 जण झाले ना. पालखी तिथपर्यंत आली. तेवढ्यात द्वारवरती कॅमेऱ्यात त्या याच्यात पाहिलं कुणीतरी महाभाग महात्मा घेऊन द्वारपाळाने पाहिलं. धावत देवाकडे. देवा सावध व्हा, सावध व्हा. भगवान शंकर कोणत्या तरी महात्म्याला घेऊन आपल्याकडे येत आहे. आता ते लायकीच आहे का त्या. भगवान देवाला वाटलं सगळं मी सर्वज्ञ आहे, सर्व ठिकाणी आहे, मला सगळं माहीत आहे, पण एखाद्या कोणत्या गुहेत हा बाबा साधना करत बसला, कुठं तप करत होता, कसं माझ्या लक्षात नाही. देव विचारात पडले. म्हणे पण चूक सुधारली पाहिजे, आपण त्याच्याकडे जायला पाहिजे. पण ज्या अर्थी भगवान शंकर इथं घेऊन येत आहेत तर चूक सुधारली पाहिजे. कमीत कमी दारापर्यंत तरी वैकुंठाचे गेलं पाहिजे. देव दारापर्यंत आले. आईसाहेबाला सांगितलं, लक्ष्मी आईसाहेबाला पंचारती घेऊन बोलावलं. पालखी खाली ठेवली. भगवान परमात्मा त्याच्या पायावर पाणी टाकून त्याची पूजा करतात, पाय प्राक्षळन करतात. तेवढ्यात ब्रह्मदेवन ते मला ओ देवा त्यातलं एक म्हणजे तुम्हीच थोडं थांबा, माझ्याकडून चूक झाली, मी त्याच्यापर्यंत जायला पाहिजे होतं. ज्या अर्थी तुम्ही आणलं कोणीतरी मोठा महात्मा असला पाहिजे, तुम्ही थोडं थांबा, माझी चूक सुधारू द्या, मला पूजा करू द्या. देवाने पायावर पाणी टाकलं, गंध केलं, घरात माळा टाकली. लक्ष्मी आईसाहेबांनी पंचारती ओवाळली. नंतर त्यानं सगळ्याला बाजूला केलं. आसन देवाचंच खाली होतं. देवाच्या आसनावर जाऊन बसला. मग यांनी सांगितलं म्हणे देवा हे या पूजेचं गिऱ्हाईक नव्हतं, याची पूजा वेगळी होती. मग तुम्ही याला पालखी तिथं घालून आणण्याचं कारण काय. म्हणे देवा एकदा बहिर्दिशेला बसला आणि डुक्कर त्याच्याजवळ आलं आणि त्याला हकलण्यासाठी हरामकी म्हणून याच्या मुखात हरामी शिवी आली. त्यात तुमचं राम नाव आहे, शिवीच्या रूपात तुमचं नाव याच्या मुखात आलं, त्याचं फळ काय. देवाने हसून उत्तर दिलं, याच्यापेक्षा दुसरं फळ काय. अरे डायरेक्ट नाम जप करणारा डायरेक्ट वैकुंठाला येतो. यानं शिवीच्या रूपात याच्या मुखात नाम आलं, तो ब्रह्मलोकातही गेला, शिवलोकातही गेला आणि पुन्हा तुमच्यासारख्यानी खांदा देऊन इथं आणला. मी त्याची पूजा केली, हे शेवटी माझ्या आसनावर बसला, माझ्या पदावर बसला, दुसरं फळ काय. शिवीच्या रूपात जरी कलियुगात नाम आलं तरी ते नाम तारणार आहे. संतांनी अट्टहासानं ज्ञानोबाची नामसाधना, ज्ञानोबाचा नामविचार ज्ञानेश्वरीतला घेण्यासारखा आहे. किती वर्णन केलं. तुझे नाव चिकोनी एके वेळे जया वाचेची काका ना मिळे, तया अंतकरणीचा पळे भेदूची साच. ही सगळी साधनं कसे सिद्ध होतात, सगळी साधनं नामसाधनेत कसे पाठीमागे येतात. म्हणून महाराज सांगतात नाम जप यज्ञ तो परम. परम म्हणण्याच्या पाठीमागं काय, बाकीच्याला मर्यादा आहे, बाकीच्या यज्ञाला मर्यादा आहे. मी आत्ता सांगून आलो कोणी करावं. अधिकारी, आरती, संपन्नता. यज्ञ करण्यासाठी ब्राह्मण लागते. म्हणजे ब्राह्मण नाहीत का. ब्राह्मणानं 3 दिवस संध्या केली नाही तर ब्राह्मण राहत नाही, त्यानं नित्य संध्या केली पाहिजे. तसं वारकऱ्याने सुद्धा हरिपाठ नाही म्हणला 3 दिवस तर वारकरी राहत नाही. वारकऱ्याने नित्य हरिपाठ म्हणला पाहिजे. वारकऱ्याची संध्या आहे हरिपाठ.
हविष्यद्रव्य शुद्ध पाहिजे. सातारा लुटून पुण्याला दान जमत नाही ना. यज्ञातलं हविष्यद्रव्य शुद्ध पाहिजे. घरात जेवढी मंडळी आहेत तेवढ्याला मोजायचं, 10 वर्ष पुरेल एवढी संपत्ती बाजूला करायची, राहिलेल्या संपत्तीत यज्ञ करायचा. हे यज्ञाला बंधन आहेत, हे बंधन आहेत. पण नाम यज्ञाला नाही. कुठेही करा. भलत्या काळी नामावळी सुलभ भोळी भाविका, प्रायश्चित्त पडती पाया गाती तया वैष्णवा. कुठेही बसा, कसंही करा, कसंही करा. निजल्याने गाता उभा नारायण बैसता. आता सांगितलं की हो, शिवीच्या रूपात जरी नाव आलं तरी तारत असेल तर आपण अट्टहासानं केलेलं ते का तरणार नाही. म्हणून परम आहे, श्रेष्ठ आहे. इथं हे कोणतेच विषय नाहीत. अधिकाराचा विचार नाही. कोणी भलत्या काळी नामावळी, कोणत्याही काळात कोणी यारे यारे लहान थोर, गाते श्रोते आणि पाहते, चतुर्विनोदी दुष्टिते. ऐका, हे विशेषता आहे. ही एकच साधन अशी आहे, हे अधिकाराचा विचार करत नाही. सामान्यापासून पामरापासून सिद्धानं सुद्धा ती करावी. ज्ञानोबारांनी सांगितलं की आपल्याला गाते श्रोते आणि पाहते, चतुर्विनोदे दुष्टिते, सोहम भावे पूर्ण ज्ञाते, या सकळाते विनवणे. या सगळ्यांनी करायची साधना कोणती असेल तर ती नामसाधना आहे. आणि म्हणून सांगितलं की परम आहे, श्रेष्ठ आहे. सगळ्यांनी करून त्या साधनेनं फळ प्राप्त, सगळ्यांना ते फळ प्राप्त होते. मग आता सिद्धाला ती कशासाठी करावी लागते? ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती प्राप्त करायची झाली तर ते प्रेम पाहिजे असेल तर करावंच लागते. ती साधना सिद्धसुद्धा करतात. ज्ञानोबा त्याचं चिंतन करतात. नाम जप यज्ञ तो परम, परम म्हणजे श्रेष्ठ आहे. कथा आठवल्या, पण घड्याळ आपलं संपत आलेलं आहे. आणि त्याच्या पुढं सांगायचं झालं तर आणखीन आपल्याला पुढचं ऐकायचं आहे. आपले कान ज्याच्यासाठी तयार आहेत, सगळेजण विशिष्ट आज आपल्याला 1 दिवसाची मेजवानी असते. ते पूजनीय श्रद्धेय शास्त्रीजी, अर्थात शास्त्री महाराजांच्या मुखातून आपल्याला पुढं श्रवण करायचं म्हणून भरगच्च गर्दी दरवर्षीच होते. आलं का लक्षात? निळा म्हणे जाणूनी संत, येती धावत प्रतिवर्षी. आलं का लक्षात? म्हणून जास्त विस्तार न करता एवढं सांगतो. नाम जप यज्ञ तो हा जप यज्ञ आहे. यज्ञाचे भरपूर प्रकार आहे. मागे यज्ञाचे प्रकार सांगितलेले आहेत. 13 प्रकारचे यज्ञ, कुठं 12 प्रकारचे यज्ञ सांगितले. हा विषय सांगतो भगवान परमात्म्याने का सांगितला? आयशा सातापाचा विभूती सांगितल्या तुझं प्रती, मी कशात काय आपलं विशेष स्वरूप प्रगट करतो तेव्हा सांगितलं. नाम जप यज्ञ तो परम, परम म्हणजे श्रेष्ठ आहे. बाधू न शक्य स्नानादी कर्म. स्नानादी आधी करून कर्माचं बंधन त्याला नाही, बाकी नाही. अशोचिया जपो नये अनिका ते जगभिये. अशोच्या अवस्थेत अन्य मंत्राचा जप नाही. अशोच्या अवस्थेत अन्य यज्ञ चालत नाहीत. त्याला सुचिरबुद्धता पाहिजे. म्हणून नामसाधनाशी ही एक नामस्मरण केलं का नामे स्नान संध्या केले क्रिया कर्म त्याचा भवश्रम निवारेला, तुकोबार बोलतात. म्हणून नामसाधनाशे बाधू न शक्य स्नानादी कर्म, हे नाही, याचं बंधन नाही. अशोच्या अवस्थेत आणण्याचा नाही, पण हे चालते. म्हणून अशोच असलं तरी त्याची निवृत्ती करण्याचं सामर्थ्य आहे. भुवन पावनी नावाची शक्ती एक नामात आहे. नामाच्या 15 शक्ती आहेत, त्यात भुवन पावनी आहे, कलिमल नाशिनी आहे, प्रारब्ध विनाशिनी सुद्धा आहे बरं का. तसा प्रारब्ध विनाश होणं इतकं सोपं नाही. माझ्याकडे कथाही उपस्थित आहे, पण घड्याळ माझ्याकडे मर्यादित आहे. 5 मिनटं माझ्याकडे शिल्लक आहे. प्रारब्धाचा विनाश करणं इतकं सोपं नाही. त्या कर्मावर दोष येईल. कृतप्रनाश अकृताभ्यागम नावाचे दोष बसतील ना. कर्मशास्त्र खोटं ठरेल, पण नामातलं ते सामर्थ्य आहे. हे कशानं घडते? प्रक्रिया काय नाही, येत वस्तू सामर्थ्य शक्ती नवलं काही नामान तेच पुढं सांगायचं आहे मला. म्हणून सांगितलेलं आहे बाधू न शक्य स्नानादी कर्म नामे पावन धर्माधर्म. धर्म सांग होण्यासाठी नामच पाहिजे. आणि अधर्म आता मग अधर्म सांग होते का? नाही. अधर्मानं निर्माण होणारं जे फल आहे पाप, हे सांगायचं आहे. नाही तर अधर्म सांग म्हणलं तर लोक अधर्मात प्रवृत्ती होतील, नामस्मरण करतील. चोरी करायचं, नामजप करायचा, पाप करायचं. ऐका, साधना सपाप, सदंभ, सकाम आणि सव्यभिचार.
तात्काळ फळ देत नाही असं मी म्हणत नाही, तात्काळ फळ देत नाही. साधनेत 4 दोष टाळलेच पाहिजे: सपापता, सदंभता, सकामता आणि सव्यभिचारता. म्हणजे साधनाही करतो नामाची, पापातही प्रवृत्ती आहे, पापही करतो. दीर्घकाल त्याला साधना करावी लागेल, पण फळ तात्काळ प्राप्त करायचं झालं, हे नाम नियत साधन आहे, तात्काळ फळ प्राप्त करायचं झालं तर पाप सोडावं लागेल आणि मग पाप साधनेत परत. सपापता गेली पाहिजे. सदंभता, साधना करते दंभ नको. दंभ काय करते महाराज? हवाच काढून टाकते साधनेतली. म्हणून ज्ञानोबारांनी सांगलं, सत्याचा भोकसा काढिला, अकृत्य तृणकुटा भरिला. त्या दंभाचं चिंतन, त्याचं स्वरूप ज्ञानोबाराय कथन करतात. नाही ते दाखवणे दंभ आहे, नाही ते दाखवणं सुद्धा दंभ आहे, आणि आहे ते झाकणंही दंभच आहे. असणारे अवगुण झाकणं दंभ आहे, नाही ते आपलं मी हे करतो ते करतो दाखवणं दंभ आहे. सदंभता साधना फल तात्काळ देत नाही, दंभ दोष आहे साधनेतला. सकामता, या साधनेनं विशिष्ट फळ प्राप्त व्हावं. फळ प्राप्त होते, नामात ते सामर्थ्य आहे. नाम महिमा नावाचा बन्सी महाराज करवानी ग्रंथ लिहिला. त्यांनी सगळ्या संतांची नामानी ही फळं प्राप्त, हे पाहिजे का? ते लौकिकातले सुद्धा फळं आणि परमार्थ साधनेतले जे फळं प्राप्त करायचे, पार साध्यापर्यंत मोक्षापर्यंतचे फळं प्राप्त होतात, हे सप्रमाण त्यांनी पटवून दिलेलं आहे. त्याच्यात ही सगळी फळं प्राप्त होतात. पण मला सांगायचं आहे का एवढ्यावर नाही ते, म्हणून सकामता नको. आणि शेवटी सव्यभिचारता, म्हणजे नामसाधनाही करतो आणि अन्य साधनेत सुद्धा त्याची रुची आहे नाही. नामावरच निष्ठा पाहिजे, नामनिष्ठ जीवन पाहिजे. तुकोबा म्हणतात, कोणी काही मागे केली आचरणे, आम्हाया कीर्तने विना नाही. आम्हाला हेच माहीत आहे. तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी, अनुष्ठान आहे. सांगायचं काय? म्हणून सांगितलेलं आहे का हा परम असणारा यज्ञ, नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके. स्नानादी कर्म धर्मही पावन करतो, जप तपादी कर्म करते वेळेस त्याच्यात न्यूनत्व राहायचं झालं तर ओम मंत्राचा जप करा, ते आपल्याला तात्काळ फळ देते. ओम मंत्राचा जप सांगितलेला आहे. किंवा नामस्मरण वेद पाठाला बसलेलाच विद्यार्थी, गुरुजी माझ्या पाठात काही दोष आहेत का? गुरुजीला काम होतं, गुरुजीला सांगले एक कर ना, तू केलेले मंत्र रुच्या व्यवस्थित आहेत का ते पाहण्यासाठी एक कर. त्या वृक्षाखाली बस. चिंचेचा वृक्ष होता, परंपरेनं कथा सांगतात. वृक्षाखाली बसला आणि एक तुझी चूक झाली तर एक पान खाली पडल असं गुरुजीनं सांगितलं. तो त्या वृक्षाखाली बसून त्या वेद पठनाला सुरुवात केली. सुरुवात केल्याबरोबर पानं नाही पडले, झाड उन्मळून पडलं. ते भयभीत झालं, घाबरलं. गुरुजी त्राहिमाम त्राहिमाम. गुरुजी असं झालं कसं? गुरुजीनं सांगलं सुरुवात कशी केली. गुरुजीनं सांगितलं सुरुवात कशी केली, त्याने डायरेक्ट आणलं. मग गुरुजीनं सांगितलं डायरेक्ट यज्ञ वेद मंत्राला सुरुवात करायची नाही. हरिही ओम, हरिही अर्थात का तर त्यातलं न्यूनत्व निवृत्त करण्यासाठी. वेदमंत्राचा उल्लेख कधी करावा, काय करावा, मर्यादा आहेत. असो, मला सांगायचं काय तर धर्माला पावन करते, धर्मातले वेगळे प्रकार पावन करते. आता धर्मशब्दाचे वेगळे अर्थ आहे. येतो अभ्युदय निशेष सिद्धीस धर्मा, चोदना लक्षणार्थो धर्मा, भरपूर सांगितले. प्रवृत्ती लक्षण धर्म, निवृत्ती लक्षण धर्म, स्थान धर्म, सगळ्या धर्माला पावन करणारं नाम आहे. तुम्ही तीर्थयात्रेला केले, हेच स्थान धर्म आहे एका विशिष्ट स्थानाचा. इथं आले आणि नामस्मरणच केलं नाही तरी तीर्थयात्रेचं फळ भेटत नाही. ते सांगितलं ज्ञानोबाराच्या हरिपाठात प्रमाण, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. म्हणून नामस्मरण हा सगळ्या धर्माला पावन करणार आहे, ते सांगायचं आहे. आणि अधर्माला पावन करते असा त्याचा अर्थ नाही. अधर्माने प्राप्त होणारा जो विशेष आहे, फल जे विशेष आहे, अधर्माचं फल आहे पाप, ते पापसुद्धा निवृत्त करते हे सांगायचं आहे. नुसतं पापच नाही, त्या पापाची अंतःकरणात निर्माण होणारी वासनासुद्धा निवृत्त होते. हे द्वैती मताच्या काही आचार्याने त्याच्या संबंधाने चिंतन केलेलं आहे. नामे पावन धर्माधर्म. शेवटी सांगितलं नाम सामान्य समजू नका, फार महत्त्वाचं आहे. हे घडते कशामुळं महाराज? नाम परब्रह्म वेदार्थे. नाम परब्रह्म आहे. व्यवहारातलं नाम आणि नामी वेगळाच आहे. व्यवहारातलं नाम वेगळं आहे
व्यवहारातला नामी वेगळा आहे. व्यभिचार आहे, याच्यात व्यभिचार आहे, राहत नाही. पोटासाठी वेचीचणे तोही म्हणे राजा मी. व्यवहारातलं नाम काही खरं नसते. नामाप्रमाणे नामी असतोच असं नाही, ते टिकत नाही. व्यवहारातली नामं काय खरी आहेत महाराज. एखाद्याला राम, एखाद्याचं नाव राम आहे, राम आला, राम आला. नामनामीत भेद आहे. काय आलं? राम आला म्हणजे काय आलं? त्याचं शरीर आलं. म्हणजे राम या नामाचा नामी त्याचं शरीर आहे. राम या नामाचा नामी शरीर आहे. अहो म्हणे राम मेला, राम मेला, मग रामाचं शरीर तर इथं आहे, त्याचा नामी शरीर एवढंच मानलं तर शरीर तर इथं आहे. मग राम मेला म्हणजे राम या नामाचा नामी दुसरं काय तिथं कोण आहे? मग जीवात्मा आहे. राम या नामाचा नामी जीवात्मा झाला. मग जीवात्मा खऱ्या अर्थानं वर्तमान देहात धारण केलेलं नाम जीवात्म्याने वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृहानी नरोपरानी तथा शरीरानी विहाय जीर्णा निन्यानी संयाती नवानी देही. नवीन देह धारण केला. आता तिथं त्याचं हे नाव आहे का? नाही, बदललेलं आहे नाव. व्यभिचार आहे, व्यभिचार. व्यवहारातल्या नामनामीत अभेद राहणं शक्य नाही. आणि मग राम या नामाचा नामी कोण आहे? नेमका कोण आहे? म्हणे आत्मा आहे. म्हणे आत्म्याकडे जातच नाही. तो आत्मा नामरूप संबंध जाती क्रिया भेद. आत्मा जर परब्रह्म असेल तर ते नामरूप संबंध जाती क्रिया भेद हे आकाराशी प्रवाद वस्तूशी नाही, तिथपर्यंत जात नाही. मग त्या राम या नामाचा नामी आत्मा नाही होत बाबा, नाही होत. जीवात्मा नाही, शरीर नाही, व्यभिचार आहे. म्हणून आपली नामं काही खरी नाही. आपल्या नामात काय आहे? काहीच खरं नाही. म्हणून आपली नावं घेण्यापेक्षा सुद्धा देवाची नावं घेतली पाहिजे. कारण परमात्म्याचं नाव ब्रह्मस्वरूप आहे. भक्तिशास्त्र हे चिंतन सांगते. नाम ब्रह्मेती वेजानात. कारण शंका उपस्थित केली, राम आपलं नाम आणि रूप हे माया अंश आहेत, कल्पित माना कल्पित. मग त्याला विचारलं काय हरकत नाही, कल्पित तर तू म्हणतो ना, कल्पित स्वीकारला आम्ही पक्ष. पण कशावर कल्पित आहे? कारण कल्पिताला अधिष्ठान सत्य लागते ना. मग 3 पक्ष त्यांनी स्वीकारले. म्हणे देवाची नामं देवावरच कल्पित माना. म्हणे असं होत असते का? ज्याची कल्पना त्याच्यावरच होत असते का? देवाने महाराज तुमची कल्पना तुमच्यावरच होईल का? कल्पना वेगळी लागल की हो. ज्याचे अधिष्ठान तेच होत असेल ते कल्पना होईलच कशी? वास्तव होईल, सत्य होईल, प्रमा होईल ना. म्हणजे देवाची नावं देवावर कल्पित नाही. म्हणजे दुसरा पक्ष स्वीकारा, माया कल्पित म्हणा, मायेवर कल्पित म्हणा. अरे म्हणे मायाच कल्पित आहे, अधिष्ठान नेहमी सत्य लागते. माया कशी काय त्या देवाच्या नामरूपाला हे होईल? किंवा ती माया ज्याच्या आश्रयानं राहते ती माया. कारण जगताच्या उत्पत्तीच्या पूर्वी सदैव सौम्य इदमग्र आसीत एकमेवा द्वितीयम नेह नानास्ती किंचन. ते सत्य तसंच होतं ना. मग खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ती माया तर नंतर आहे. वास्तव्यात पाहायचं झालं तर त्या ब्रह्माची नावं त्याच्या मायेवर सुद्धा माया कल्पना करणं शक्य नाही. म्हणजे तिसरा पक्ष जगतावर. अरे म्हणजे ते कल्पिताचं कल्पित आहे, ते देवाच्या नावाला कसं काय अधिष्ठान होईल? मग करा काय? मग देवाच्या नावाला जर तुम्ही कल्पित म्हणत असाल तर अधिष्ठान सांगा, असा प्रश्न आस्तिकाने विचारला. मग अधिष्ठान सापडतच नाही ना, मनानं सत्य. म्हणून शास्त्राने सरळ उत्तर दिलं, नाम परब्रह्म वेदार्थी. हे ज्ञानोबारांनी जे घेतलेलं आहे ते वेदातलं वाक्य आहे. नाम ब्रह्मेती वेजानात. नाम ब्रह्म म्हणून त्या नामाची उपासना करा. तुका म्हणे नाम चैतन्य हे निजधाम. तुकोबारांनी हा सिद्धांत मांडला. भक्तिशास्त्र सुद्धा सांगते नाम रूप लीला आणि धाम. देवाचं नाम रूप लीला धाम माईक म्हणू नका, माया अंश नाही. एका महापुरुषाने काल मला चिंतन करते वेळेस एक प्रश्न विचारला, मला खूप फार गोड वाटलं. विचारलं पाहिजे. अलीकडे श्रोते विचारत नाही पण वक्ते काही बोलतात. विचारलं पाहिजे म्हणजे परीक्षा होते. मला एकाने विचारलं, नामरूप माईक आहे हे जर तुम्ही मानता तर पांडुरंगाच्या बाबतीत काय म्हणायचं? नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघड. हे म्हणे हे सुट, तुम्ही मधला मार्ग नका काढू. प्रक्रिया काय तुमची? प्रक्रिया काय? तर त्याने फार गोड संगती मला सांगितली. काल कीर्तन झाल्यानंतर त्यांनी सांगितलं, म्हणे महाराज अंगीकृत माया वेगळी आणि अंगीभूत माया वेगळी. परमात्म्याची माया हे नामरूप, देवाची नामरूप अंगीभूत मायेनं युक्त आहेत, अंगीकृत मायेनं नाहीत.
अंगीभूत मायेन आहेत, अंगीकृत मायेन नाही. अंगीकृत माया पुन्हा जीवाचा आश्रय करून राहणारी माया आणि पुन्हा ईश्वराचा आश्रय करून माया बिंबो वशीकृत्य तामसा सर्वज्ञ ईश्वरा असा वेगवेगळा विचार त्यांनी सांगितला. करतेवेळेस मला सांगायचं काय, म्हणून भगवान परमात्म्याच्या रूपाचं ध्यान करतेवेळेस त्या परब्रह्माची प्राप्ती झाली. अशी कितीतरी महात्मे आहेत. परमात्म्याच्या नामाचं चिंतन करून त्या परब्रह्माची प्राप्ती झाली. परमात्मकच मानावं लागेल, भ्रमात्मक मानायला जमायचं नाही. म्हणून नाम परब्रह्म वेदार्थी हा सिद्धांत ज्ञानोबा सांगतात. म्हणून बाबा माझ्या समाधीचे रहस्य ते आहे, समाधीला संजीवना देणारं ते नाम आहे. म्हणून आपण सुद्धा आपल्या जीवनात सगळ्यात मोठा यज्ञ कोणता असेल, बाकीचे यज्ञ आपल्याला आपण अधिकार नसेल, संपन्नता नसेल, आर्थी नसेल, हे शक्य नाही, पण नामयज्ञ करू शकतो. ज्या यज्ञाने मला ही अवस्था प्राप्त झाली, नाम समाधी साधन संजीवन नाम शांती क्षमा सम सर्वाभूती ही अवस्था मला प्राप्त झाली. शांतीची शांती निवृत्ती दातारू त्यांनी मला हे नाम हातात दिलं. हरिनाम उच्चारू दिला तिने, त्याच्यामुळं माझे सगळे साधनं शमदम कळा विज्ञान सज्ञान, हे विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान आणि ते सज्ञानता प्राप्त झाली. त्यात झालं काय, हे शमदम कळा आटून गेले आणि आता त्या अवस्थेवर ही ज्ञानाची परिपक्व अवस्था आहे. तिथं परतोनी अज्ञानाने हे घरा, आता अज्ञान शिल्लकच नाही, अज्ञान आमच्यापर्यंत येऊ शकत नाही. हे सगळं नामसाधनेनं मला प्राप्त झालं. असं जर ज्ञानोबारा म्हणत असतील आणि समाधीचं रहस्य उलगाडत असतील तर तो परम असणारा यज्ञ आपल्या जीवनात घडला पाहिजे. म्हणून या ओवीचा प्रपंच केला. या शास्त्र संवादी निश्चित माझ्या गुरुदेवाचा आहे, यात काही चुकीचं गेलं असेल माझ्या बुद्धीचे दोष आहे. पण एक महत्त्वाचं सांगू का, एक महत्त्वाचा सिद्धांत सांगतो आणि अवश्य आपल्या लक्षात ठेवा. एक नामतारी बाकी सब दुकानदारी, हे घेऊन ठेवा. एक नामतारी बाकी सब दुकानदारी. म्हणून खरा परमार्थ ज्याला करायचा त्याने आपल्या